नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रेक्षक हो, बदलतं राहणीमान हे मधुमेहाचं मूळ बनलं आहे आणि मधुमेहाचं प्रमाण लक्षणीयरित्या लोकांमध्ये वाढलेलं आहे. तरुणांपासून ते लहान मुलांपर्यंत आणि वयोवृद्धांना देखील हा मधुमेह जो आहे तो जडतोय आणि याच पार्श्वभूमीवर भारतीयांमध्ये मधुमेहाचं प्रमाणसुद्धा वाढत आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तसंच या मधुमेहाशी लढायचं जर नक्की कसं लढायचं आणि आयुर्वेद याबद्दल काय सांगतं ते सुद्धा जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आलेले आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅडमचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार. थँक्यू. डॉक्टरांशी तुम्ही पण सहभागी होऊ शकता या चर्चेत आणि डॉक्टरांशी तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्यांना प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक सुद्धा लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6930-2444. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की मधुमेहाची समस्या ज्यांना असेल त्यांनी या मधुमेहाशी लढायचं कसं, कुठलं पथ्यपाणी पाळायचं, तसंच कुठली दिनचर्या अवलंबायची आणि मधुमेहाला नियंत्रणात कसं आणायचं. चला तर मग आता सुरुवात करूया. मॅडम, मधुमेह हा बऱ्याच अंशी अनुवंशिक सुद्धा असू शकतो. तर जेव्हा हा अनुवंशिक असतो तेव्हा काय होतं नक्की? बघा कसं आहे, एक आपल्याला गोष्ट याच्यामध्ये समजून घेण्याची गरज आहे की कुठला तरी आजार अनुवंशिक असला तर आपल्याकडे एक म्हणतो ना की एक पाऊल आपण पुढे असतो, कारण की आपल्याला माहिती आपल्या आईवडिलांना हा आजार आहे, म्हणजे मग याच्याकरता कसं थोडं तरी आपण म्हणतो ना अवेअरनेस राहतो. पण सध्या मधुमेहाशी लढाई आपल्याला का करावी लागते, कारण की आपल्याकडे जन्म घेणारी जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये ज्यांना अजून आहार काय हे सुद्धा माहिती नाही, अशी मुलं आता मधुमेह घेऊन जन्माला येतात आहे. आणि म्हणून या गोष्टीला आपल्याला खूप सिरियसनेसनी बघायला पाहिजे की आपण असे काय चुका करतो आहोत की जिथे आपण एकीकडे आपल्या आहाराचा अवेअरनेस वाढतोय असं म्हणतो आहोत, या गोष्टी खाऊ नका, त्या गोष्टी खाऊ नका, वेगवेगळे रिसर्च आपल्या समोर सतत टाकले जातात आहे. अशा वेळेला हा अवेअरनेस वाढत असताना आपल्याकडे हा आजार इतका प्रचंड प्रमाणामध्ये का वाढत चाललेला आहे हेही समजण्याची गरज आहे. मग भारतीयांकडे खूप प्रमाणामध्ये मधुमेही व्यक्ती आहेत असं आपल्याकडे सांगितलं जातं, जे खरंही आहे. पण आत्ता जे काही चुका आपण करतो आहोत गेल्या 50-70 वर्षामध्ये त्याच्यामध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. आपली जी काही पारंपरिक खाण्यापिण्याची जी काही पद्धत आहे ती गेल्या हजारो वर्ष आपल्याकडे आहे, तर त्याच्यातनं आपल्याकडे पहिले तर मधुमेही व्यक्ती एवढे दिसत नव्हते ना. त्यामुळे काय होतंय, कसा बदल आपल्या एकूण सगळ्या वागणुकीत होतो आहे की जेणेकरून हा सगळ्या प्रकारचा त्रास आपल्याला दिसतोय हेही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर मधुमेहाशी लढाई म्हणजे नुसतं साखरेपासून लांब राहणं ही जर का आपण परिभाषा केली तर आपण नक्कीच ही लढाई निकट भविष्यामध्ये हारणार आहोत, हे प्रत्येकाने लक्षातच ठेवायला पाहिजे. नक्कीच, अगदी बरोबर बोललात. मधुमेहाचा संबंध फक्त खाण्याशीच नाही आहे, गोड खाण्याशीच नाही आहे, तर असंही अभ्यास सांगतो की वैज्ञानिक अभ्यास असा सुद्धा सांगतो की ज्यांना तणाव आहे, जे लोक सतत स्ट्रेस खाली आहेत त्यांना सुद्धा मधुमेहाने ग्रासलेला आहे. त्याविषयी काय सांगाल? बघा कसं आहे, मधुमेह म्हणजे अगदी सोपी आधी गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की मधु म्हणजे गोड आणि मेह म्हणजे आयुर्वेदाच्या प्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे सगळं युरिनेशन आपण म्हणतो किंवा फ्लुइड बॅलन्स आहे तो जेव्हा चुकतो त्याच्यातनं मधुमेह तयार होतो. आता याच्यामध्ये होतंय काय, तर साखरेचं प्रमाण वाढतं आहे. म्हणजे साखर काय आहे, तर साखर आपल्या शरीरात घेतली जाणारी शक्ती आहे आणि ती शक्ती जर का वापरता येत नसली तर त्याच्यातनं नॅचरली आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये साखर वाढताना आपल्याला दिसते. त्यामुळे शक्ती जिथे जिथे आपल्याला वापरता येणार नाही तिथे तिथे हा त्रास होताना दिसणार आहे. आणि नॅचरली जर का ताण काही असला तर आधीच आपण म्हणतो ना मरगळल्यासारखं झालंच आहे, तर शरीराची सुद्धा ॲक्च्युली परिस्थिती तशीच होते आणि त्यातनं साखर ही वाढणं हे अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे असं मी म्हणेन. नक्कीच. मॅडम, एक फोन येतोय पुण्यातनं. भानुबाई तुम्हाला प्रश्न विचारू इच्छित आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. मॅडमना प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. म्हणजे मला असं आता या 2-4 दिवसापूर्वी मला साखर एकदम म्हणजे कमी झाली होती, 40 वर झाली होती. मला ते काय झालं म्हणजे काय समजत नाही, पण माझ्या बहिणीच्या मुलीनं ती नाडी तपासून तिनं ओळखलं आणि सलाईन लावून व्यवस्थित परत मला तिनं केलं. पण असं कमी झाली किंवा काय झाली ते कळत नाही कशानं. आम्ही तर काय खात बी नाही. बरं, तुम्हाला मधुमेह किती वर्ष आहे ताई? तुम्हाला मधुमेह आहे का आणि किती वर्ष आहे? खूप दिवस झाले आहे. आता तसं नाही सांगता येत, खूप दिवस झाले आहेत. अच्छा, की सांगता येत नाही.
बघा कसं होतं की आता आपण मधुमेह झाला की एकूण मी म्हटलं तसं कल जो असतो तो सगळा साखर कमी करण्याकडे लागतो. आपलं शरीर जे आहे ते खरं रोज डिसाईड करू शकतं की त्याला किती साखरेची आवश्यकता आहे, किती त्याचं स्टोअर करावं, किती आपण रक्तातनं सगळ्या पेशींकडे पाठवावी, हे सगळं आपल्याला जर का शरीराला ठरवू दिलं तर तो ठरवू शकतोय. आता याच्यामध्ये कसं होतं, आपण जेव्हा या गोळ्या घेतो तर त्याच्यातनं कधीतरी साखर एकदम कमी होऊन जाते. म्हणजे आपल्या आहारातनं येणारी साखर, आपल्याला त्या दिवशीची गरज असलेली साखर, याच्यामध्ये जर का तफावत असली तर या गोळ्यांनी एकदम ती साखर कमी होऊन जाते. आणि त्यामुळे बऱ्याचशा पेशंट्सला खरं आपण म्हणतो ज्याला जीर्ण मधुमेह आहे की बरेच वर्ष त्यांना डायबिटीसचा त्रास होतोय, अशा लोकांमध्ये आपल्याला दिसतं की साखर एकदम लो होण्याचं प्रमाण मध्येच वाढायला लागतं आणि स्पेशली वय वाढलं की असं दिसायला लागतं. तर सुरुवातीला साखर फार प्रमाणात दिसते आणि नंतर हायपोग्लायसेमिया दिसू लागतो. ह्याच्याकरता काय, आपली दिनचर्या जी रोजची आहे ती व्यवस्थित ठेवणं, आपल्या आहाराच्या वेळा व्यवस्थित ठेवणं, आहारामध्ये खूप कमी जास्त वगैरे काही न होऊ देणं, याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि स्वतःच्या बरोबर थोडं तरी काहीतरी खडीसाखर वगैरे नक्की ठेवा की कधी तुम्हाला असं वाटलं की तुमची साखर कमी होत आहे तर तोंडामध्ये लगेच तो खडीसाखरेचा छोटासा तुकडा ठेवता येईल. साखर फार जास्त झाली तरच खूप त्रास होतो, म्हणजे 400-500च्या वर गेली तर. पण थोड्या प्रमाणामध्ये जर का साखर जास्त असेल त्याचा त्रास एवढा होत नाही जेवढा या लो शुगरचा होतो. त्यामुळे घाबरून जाऊ नका, तुमच्या शरीराला याच्याकरताही आपण मदत करू शकतो. तुम्ही कार्यक्रम पुढे बघत राहा, आपण ह्याच्याकरता बऱ्याचशा सगळ्या टिप्स सांगणार आहोत, तर ते तुम्ही नक्की फॉलो करा, तर तुमचा हा त्रास कमी व्हायला तुम्हाला मदत नक्की मिळू शकेल. नक्कीच नक्कीच मॅडम. आणखी एक फोन आहे बारामतीवरनं अजय यांचा. अजयजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मला एक 8-10 वर्ष झालं शुगर आहे, पण कमीच होत नाहीये. मी तर पावतो वगैरे, म्हणजे काही व्यायाम करणे किंवा पत्ते पाणी पाळणे, थोडक्यात गोड न खाणे वगैरे, पण शुगर कमी होत नाहीये. तुमचं सर वय किती आहे आता? 42. आता बघा, एवढ्या कमी वयामध्ये जेव्हा मधुमेहाचा त्रास झालेला आहे, म्हणजे साधारण 10-12 वर्ष सर म्हणतात ते, म्हणजे ते 30-32चे तेव्हा असणार. आता या वयामध्ये की जिथे आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट पोटामध्ये गेली तर पचवता आली पाहिजे, तर साखरेसारखी महत्त्वपूर्ण वस्तू पचवता येत नाहीये. याचाच अर्थ आहे की आपल्याला दोष खूप मोठा आहे आणि त्या अग्नीवरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आता घरामध्ये आपण जर का पाहिलं की आपला गॅसचा बर्नर नीट काम नाही करत आणि तासनतास लागतात ते अन्न शिजायला, तर आपण असा विचार करतो का की ठीक आहे जाऊ दे ना, चालू तर आहे बर्नर, हा आपण करून घेऊ, 2 तास लागतात ते शिजायला, लागू दे. तसं आपण करत नाही ना. आपण लगेच कुठल्या तरी मेकॅनिकला बोलवतो, तो गॅस बर्नर स्वच्छ करतो, परत फ्लेम पहिल्यासारखी चालते की नाही हे बघतो की नाही. तसंच आपल्या शरीरामध्ये जर का आपल्याला दिसतंय की 30च्या वयामध्ये आपल्याला हा त्रास होतो आहे की जो साधारण 60-70ला व्हायला पाहिजे, तर याचाच अर्थ तिथेच आपल्याला इमिजिएटली आपण म्हणतो ना चेतायला पाहिजे आपल्या डोक्यामध्ये की नाही मला काहीतरी याच्याकरता करायला पाहिजे. आता होतं कसं की लोक फक्त या शुगर लेवलशी खेळत राहतात. आज हे औषध घेतलं, 4 दिवसांनी तपासणी करतात, शुगर लेवल कमी आली की त्यांना वाटतं वा बरं झालं, मला डायबिटीजवरती औषध सापडलं. पण ते औषध नसतं, ते फक्त तुमची साखर आहे ती शरीरामध्ये वापरली न जाता त्याला जाळून टाकलं जातं आणि त्याचे दुष्परिणामच आपल्याला होताना दिसतात. कारण की मधुमेह झाला की त्यातनं हा त्रास होणारच, तो त्रास होणारच, असं आपल्याला अगदी शांतपणे सांगितलं जातं. आता तुमचं कसं होतंय की तुमच्या शरीरातली अग्नी इतकी कमी आहे की ती कदाचित त्या औषधांचं सुद्धा फंक्शनिंगला मदत जास्त करू शकत नाहीये. तर याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संतुलनसारखं एखादं शास्त्रोक्त पंचकर्म करावं की जेणेकरून शरीरातली जी अग्नी आहे ती व्यवस्थित राहायला मदत मिळू शकेल आणि सगळं तुमचं मेटाबॉलिझमची जी प्रोसेस आहे ती सुधारायला तुम्हाला मदत मिळेल. तरी तूर्त आत्ता मी सर तुम्हाला असं सांगेन की तुम्ही सर्वप्रथम पुनर्नवासासारखं एखादं औषध घ्यायला सुरू करा की जेणेकरून तुमच्या शरीरातलं फ्लुइड बॅलन्स जे आहे, म्हणजे आयुर्वेदामध्ये ज्याला आपण प्रमेय म्हणतो, ते सुधारायला तुम्हाला नक्की मदत मिळेल. त्याचबरोबरीने संतुलन प्रशांत चूर्णासारखं एखादं चूर्ण जे आहे तेही तुम्ही सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा पाण्याबरोबर घ्यायला सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. यानंतर जळगाववरून फोन आहे मॅडम. हिरालाल बोलतात, त्यांना प्रश्न विचारायचा. हिरालालजी तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. प्रश्न विचारा. मॅडम मला 12-13 वर्ष आले, शुगर आहे. बोला बोला. मला 12-13 वर्ष आले, शुगर आहे. हॅलो हॅलो. हा सर, तेवढाच त्रास आहे का काही दुसरा काही त्रास? नाही मॅडम, मला तळपाय आग मारता. अच्छा. आणि वजन कमी नाही होत आणि भूक कमी करायला लागते. अच्छा. आता जसं आपण म्हणतोच आहे की मधुमेह म्हणजे हा अग्नीशी संबंधित त्रास आहे,
तर बऱ्याचशा लोकांना एकदम ह्याच्यामध्ये फार प्रमाणात भूक लागणं किंवा फार कमी प्रमाणात भूक लागणं असंही दिसतं. काही लोकांना तळपायाची आग, डोळ्यांची आग, तळहातांची आग असंही होताना दिसतं. ह्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की अग्नी व्यवस्थित काम करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम तर खाण्यामध्ये आल्याचं प्रमाण जे आहे ते नक्की ठेवायला पाहिजे. कधी कधी आपण असं पण सांगतो की आलं जे आहे ते आयदर काळ्या मिठाबरोबर, सैंधव मिठाबरोबर आहाराच्या आधी घ्या. म्हणजे जस्ट तुमचं लंच किंवा डिनर तुम्ही करणार असाल त्याच्यापूर्वी हा आल्याचा छोटासा तुकडा खायचा. किंवा ज्या लोकांना मिठाबरोबर एवढं आवडत नसेल त्या लोकांनी मधाबरोबर घेतला तरीही तो आल्याचा तुकडा आपल्याला मदत करतो. त्याचबरोबरीने जेवण झाल्यानंतर संतुलन अन्नयोग सारख्या ज्या गोळ्या आहेत त्या नियमाने घेतलेल्या बऱ्या. संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही जर का नियमाने घेतल्या तर अशा प्रकारची जळजळची वगैरे जो त्रास होतो आहे तो कमी व्हायला तुम्हाला नक्की मदत मिळू शकेल. आणि एकूणच ज्यालाही मधुमेह किंवा प्रमेह अशा प्रकारचा त्रास असेल त्यांनी रोज रात्री न चुकता स्वतः करता 15 ते 20 मिनिटं नक्की काढावी. कशासाठी? तर पादाभ्यंग करायला. आता पादाभ्यंग म्हणजे काय करायचं आहे तर औषधी तुपं असतात ते आपल्या तळपायाला लावायचं आणि काशाच्या वाटीने हलक्या हाताने दोन्ही तळपायांना मसाज करायची. माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने त्याच्यावरती तुम्ही जर का गेलात तर व्यवस्थित याची कशी प्रोसिजर आहे, याचे काय काय फायदे आपल्याला मिळू शकतात याबद्दल सविस्तर माहिती मी दिलेली आहे सर. तर तुम्ही ती नक्की बघावी. म्हणजे हा तुमचा सगळा जो त्रास आहे तो कमी व्हायला नक्की मदत मिळू शकेल. पण ज्या दृष्टीने तुम्हाला ही जळजळ वगैरे होतीये म्हणजे नसांपर्यंत हा त्रास गेलेला आहे तर माझं असं तुम्हाला अगदी मनापासून सल्ला राहील की तुम्ही पंचकर्म करण्याचा विचार नक्की करावा. की पंचकर्म ही एक अशी प्रोसिजर आहे की आपल्या शरीरात होणारे कुठलेही मेटाबॉलिझम मधले जे काही चेंजेस असतात सेल्युलर लेवलवरती ते सगळे सुधरवायला याच्यातनं आपल्याला मदत मिळू शकते. त्यामुळे पंचकर्माकरता वेळ काढणं आणि त्यातही शास्त्रोक्त पंचकर्माकरता वेळ काढणं हे तुम्हाला नक्की लाभदायक ठरू शकेल. नक्की सर. मधुमेहाशी आणखी कसं लढायचं, आयुर्वेदात आणखी काय उपाय सांगितलेले आहेत, तसंच या संबंधित छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या मालविका मॅडम तुम्हाला देणारच आहेत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपलं स्वागत. मॅडम नीलकंठ जी आहेत तुळजापूरवरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे. नीलकंठजी प्रश्न विचारा. तुळजापूर तालुक्यातून बोलतोय. हा बोला. हा मी इटकरी सर आहे. माझं वय 52 चालू आहे. बोला बोला. हा मॅडम मी इटकरी सर बोलतोय. नीलकंठ इटकरी सर तुळजापूर तालुक्यातून. जरा जरा मोठ्याने बोला. हा मी इटकरी सर बोलतोय मॅडम. नीलकंठ इटकरी तुळजापूर तालुक्यातून. हा बोला. तर मॅडम माझं वय 52 वर्ष चालू आहे. शुगरचे तर मला लक्षण नाही पण चेक करायला गेल्यानंतर 250च्या पुढे शुगर दिसते. काय उपाय करायचा? आता पहिल्यांदाच तुम्हाला 250च्या वर साखर रक्ताच्या तपासणी दिसली आहे का? 4-5 वर्षापूर्वी स्थानिक डॉक्टरकडे मी चेक केलं होतं. अच्छा. मग त्याने काय एक गोळी दिली होती गिल्मिस्टार M1 म्हणून. हो मॅडम घेतली होती. अच्छा बर. अच्छा. प्रश्न पूर्णपणे कळू शकलेला नाही, आवाज कमी येत होता म्हणून. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की जर का तपासणीमध्ये आपल्याला साखर जास्त दिसली, आता जशी सरांची 250च्या सुमारास दिसली असं फोनवरनं कळत होतं, तर आपल्याला एक काळजी घ्यायला पाहिजे की ही साखर मध्ये मध्ये तपासत राहायला पाहिजे. म्हणजे नक्की साखर जास्त आहे का हेही बघायलाच पाहिजे आणि तरच गोळ्या वगैरे ज्या आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही कंटिन्यू करू शकता. बऱ्याचदा कसं होतं की लोक डॉक्टरांचा सल्ला घेत नाही, एकदा जर का गोळ्या द्यायला सुरुवात केली की आयदर घेतच राहतात वर्षानुवर्ष किंवा घेतच नाही. त्यांना असं वाटतं की ठीक आहे आता थोडा दिवस मी साखरेचे गोळ्या घेतल्या आता सगळं ओके वाटतंय तर आता नाही घेतल्या तरी चालतील. तर अशा प्रकारे बिलकुल करू नये, कारण की खूप जास्त प्रमाणात साखर असली तर ती सुद्धा शरीराला त्रासदायक ठरू शकते. आणि साखर नसताना तुम्ही जर का या गोळ्या घेत राहिलात तरीही आपल्या शरीराची सगळी जे डिजनरेशन असतं ते होऊ शकतं. त्यामुळे तपासणी जी आहे ती मध्ये मध्ये करणं अत्यंत आवश्यक असते एकदा जर का साखर दिसली असली तर. आता ही तपासणी किती किती दिवसांनी करावी तर किती तुमची शुगर लेवल्स फ्लक्च्युएट होतात त्याच्या हिशोबाने 3 महिने 6 महिने असं तुम्ही डिसिजन जे आहे ते घेऊ शकता. पण एकदा जर का साखर जास्त दिसलेली असली तर संतुलन पुनर्नवासव सारखं एखादा जे आसव आहे ते सकाळ संध्याकाळ अगदी नियमाने नक्की घ्या. त्याचबरोबरीने मी मगाशी सांगितलं तसं प्रशांत चूर्णासारखं एखादं जे चूर्ण आहे तेही सकाळ संध्याकाळ नियमाने अर्धा चमचा घ्यायला सुरू करा. तर तुमचा हा जो सगळा त्रास आहे सर तो कमी व्हायला नक्की मदत मिळेल. आणि या अनुषंगाने तुम्हाला जर का तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्यवस्थित आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर तेही अत्यंत इष्ट ठरेल. कारण की आपल्याकडे जेव्हा संतुलनला पेशंट्स येतात
तेव्हा मधुमेह तर त्यांचा कंट्रोलमध्ये असतो, पण बाकी सगळे इतर त्रास त्याच्यामुळे बरेचसे होत असतात. तर त्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला आयुर्वेदाच्या मार्फत व्यवस्थितपणे निदान करून काम करता येऊ शकतं, औषधं देता येऊ शकतात, उपचार करता येऊ शकतात. तर या गोष्टीकडे दुर्लक्ष बिलकुल करू नये. मी मगापासून म्हणून सांगते की फक्त साखरेचं प्रमाण खाली ठेवणं एवढंच हा डायबिटीसची लढा नाहीये, तर आपल्याला त्याच्याविरुद्ध बरेचसे काही स्तरांवरती भांडावं लागतं. आणि आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या धातूंमध्ये जाऊन या प्रमेहाचा आणि मधुमेहाचा त्रास होतो, तर त्या सगळ्यांवरती आपल्याला कार्य करणं अत्यंत आवश्यक असतं. यानंतर गोकुळजी आहेत पुण्यावरून, त्यांचा कॉल घेऊया. मॅडम विचारा, तुमचा प्रश्न विचारा गोकुळजी. हा नमस्कार मॅम, मालविता मॅम. नमस्कार. हा मॅम, मला गेली 4-5 वर्ष झाले डायबिटीज आहे. तर माझा असा इश्यू आहे की मला म्हणजे एक बेबी आहे, सेकंड बेबी मला होऊ शकेल का डायबिटीसच्या मुळे असं काही? अच्छा, तुमचं आणि वय मॅम, किती आहे ताई? माझं आता 34 वय असेल. मॅम, मी लॉकडाऊन मध्ये पण तुमचं ऑनलाईन घेतलंय एकदा, पण ते गोळ्या मला घरी पोच नाही भेटल्या. आणि आता हल्ली काय होतंय मॅम, तो जो उजवा हात आहे ना, ते आपली ती हाड असतं ना हाताचं, ते हाड माझं खूप दुखतंय. म्हणजे दवाखाना वगैरे करून झाला, ते म्हणताय की व्हिटॅमिन डी कमी, कॅल्शियम कमी, पण ते म्हणजे जातच नाही दुखणं. काय कशामुळे होऊ शकतं? बरं बरं बरं. ताई, एक मला याच्यामध्ये महत्त्वाचं सांगू इच्छिते मी की आपल्या शरीरामध्ये जेव्हा डायबिटीज असतं तेव्हा आयुर्वेदाच्या मताने वीर्याचा सुद्धा त्रास आपल्या शरीरामध्ये होऊ शकतो. आणि गर्भ राहण्याकरता किंवा बाळाला व्यवस्थित जन्म देण्याकरता वीर्याची पातळी, वीर्याची सगळी शुद्धता जी आहे ती आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाची सांगितलेली आहे. त्यामुळे आपल्याला नुसतं शुगर लेवल्स नव्हे तर बाकीही खूप गोष्टींचा विचार बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने करावा लागू शकतो. ह्याच्याकरता खरं प्रत्यक्ष मार्गदर्शन जे आहे ते घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कशा प्रकारचा आता त्रास आपल्याला नाडी परीक्षणातून दिसतोय, काय आपल्याला त्याच्याकरता औषधोपचार करावा लागेल हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. पण मनामध्ये कुठली शंका ठेवू नका. जरी डायबिटीस झालेलं असलं तरीही आपल्याला बाळ होण्याकरता प्रयत्न करणं शक्य असतं. थोडंसं 9 महिने आपल्याला साखरेच्या लेवल्सवरती लक्ष द्यावं लागतं. त्याच्या आधी थोडीशी काळजी घ्यावी लागते, आहाराचा पूर्ण विचार करावा लागतो. ते सगळं जरी असलं तरीही बाळ होणं त्याच्यामध्ये शक्य असतं. आणि मुख्य म्हणजे तुमच्या आवाजामध्ये एक वेगळी खनक आहे. म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो ना, आमचे काही काही वेगवेगळे पॅरामीटर्स असतात की ज्याच्याने आपण एकूणच प्रकृती कशी आहे, काय आहे तो विचार करतो. तर ते तुमच्या आवाजामध्ये अजून आहेत. म्हणजे आपण नक्कीच प्रयत्न केले तर तुमच्या गोष्टीमध्ये, तुमच्या केसमध्ये आपल्याला यश मिळण्याची शक्यता राहील असं मला मनापासून वाटतंय. आणि मला वाटतं मॅडम, सेफ सारखी संकल्पना आपण यासाठी डिझाईन केलेली आहे. नक्कीच. बघा कसं आहे, म्हणूनच संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स हा जो आपण कॉन्सेप्ट आणलेला तो तेवढाच करता आणलेला आहे की पहिल्याच्या काळांमध्ये आजार जे आहे ते 40-50च्या पुढेच व्हायचे. म्हणजे आता 40-50 पण आता तोंडातून निघायला लागले, खरं 60च्या पुढेच व्हायचे. पण सध्याच्या काळामध्ये 20-30ल्या लोकांना हायपोथायरॉइडिझम, त्याच्यानंतर डायबिटीज, आर्थरायटिस वगैरेच्या केवढ्या केसेस आहेत. तर असे सगळे त्रास होत असताना आपल्याला बाळाला जन्म घालायचा असतो. म्हणजे त्याच्याकरता आपल्याला शरीरामध्ये फर्टिलिटीचं लेवल जे आहे ते खूप व्यवस्थित लागतं. आणि त्याच्याच करता हा आपण कॉन्सेप्ट जो आहे संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स आपण आणलेला आहे की आई वडील जे आहेत, ज्यांना बाळ व्हावं अशी इच्छा आहे, अशी स्त्री आणि पुरुष, त्यांनी व्यवस्थितपणे आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेऊन आणि मग बाळाला जन्म द्यावा, असं संतुलन आयुर्वेदाचं आणि श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांचा अगदी मनापासून आग्रह होता की येणारी भावी पिढी जी आहे ती सुदृढ असावी. हे आपलं स्वतःचं कर्तव्य सुद्धा आहे, नुसती इच्छा नव्हे. नक्कीच नक्कीच. त्यानंतर भाग्यश्रीजी आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. भाग्यश्रीजी, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. हां, बोला. नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार. मी भाग्यश्री चांदणे बोलते, बार्शीतून. मॅडम, माझी मुलगी एक 9 ते 10 वर्षाची आहे आणि तिला 2 वर्षापासून शुगरचा त्रास चालू आहे. मग कसं आहे की म्हणजे पिरियड्स वगैरे येण्याच्या बऱ्याच जणी असं शास्त्रज्ञ बोलतात की नाही का, पुढची भीती किंवा विवाहाचं किंवा तब्येतीचं. मग माझा प्रश्न असा होता की तो शुगर नील होईल का तिची? बघा कसं असतं, आता शुगर आपल्याला नील नक्की नको हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. आपण मगाशीच ऐकलं तर नील म्हणजे काय, झिरो. तो शुगर आपल्याला झिरो नको आहे. आपल्याला जो मधुमेहाचा त्रास आहे तो आपल्याला कमी करण्याची गरज आहे. आता जेवढ्या लहान वयामध्ये मधुमेहाचा त्रास होतो तेवढा तो शरीरामध्ये जास्त रुजू झालेला असतो आणि त्यामुळे त्याला काढणं तेवढं अवघड होत जातं. त्यामुळे आयुर्वेदामध्ये मधुमेहाला सुधारवण्याच्या वेगवेगळ्या पातळी सांगितलेल्या आहेत की आता
वाताची प्रकृती असली तर पटकन मधुमेह आपल्या हातात येत नाही, तेच कफाची प्रकृती असली तर आपल्याला तो सुधरवता येऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वयाची मर्यादा आहे, आपल्याला त्रास किती आहे, अनुवांशिकता किती आहे, या सगळ्याचा विचार आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागतो. आणि त्यामुळे हो किंवा नाही असं उत्तर आपल्याला आयुर्वेदातनं देता येत नाही की मधुमेह बराच होतो का, तर हो किंवा नाही असं नाही सांगता येत. पण बरा होऊ शकतो का काही केसेसमध्ये, तर याला उत्तर नक्की हो आहे. पण याच्याकरता आपल्याला प्रत्यक्ष पेशंटला बघणं, त्याची प्रकृती तपासणी करणं, तो औषधं किती प्रकारचे आणि कशी घेऊ शकतोय, शरीरातनं औषधांना कशा प्रकारचा प्रतिसाद आहे, या सगळ्याचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि बऱ्याचदा 1-2 महिने औषधं घेतल्यानंतर मग आपल्याला जाणीव होते की याच्यामधनं किती फरक पडतो आहे. आता आपण मगापासून बोलतो आहोत की मधुमेहाचे वेगवेगळे त्रास होऊ शकतात. आता बऱ्याच लोकांना त्याच्यातनं हार्टचा त्रास दिसतो, किडनीचा त्रास दिसतो, किंवा स्किनवरती खूप सगळे फोडं वगैरे येताना दिसतात, ताकद वाटत नाही, काही लोकांना इन्फर्टिलिटी वगैरे सारखे त्रास सुद्धा मधुमेहामुळे होताना दिसतात. तर मधुमेह फक्त साखरेचं वर खाली होणं नव्हे, तर शरीरातल्या प्रत्येक धातूमध्ये त्याचा आपल्याला त्रास होताना दिसत असतो. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार व्यवस्थित करावा लागतो. तर कोणाचा जर का हार्टवरती होणारा दुष्परिणाम आपल्याला थांबवता येत असेल आयुर्वेदिक गोष्टींच्या मदतीने, उपचारांच्या मदतीने, तर तो का नाही करायचा. म्हणजे साखर जरी अगदी आपल्याला म्हणूया की आजच्या लिमिटप्रमाणे 120च्या आत नाही आली, 150लाच अडकली, पण जर का कुठला दुसरा BP वगैरे सारखा त्रास त्या बरोबरीने होत असला आणि तो आपल्याला कमी करण्यामध्ये यश आलं, तर तो सुद्धा त्या औषधाचा किंवा त्या चिकित्सा प्रणालीचा फायदाच आपल्याला होतोय ना. त्यामुळे तुमच्या मुलीचा सुद्धा जो काही त्रास आता होतो आहे, सपोज वजन नसेल वाढत, ताकद नसेल वाटत, किंवा पाळी वगैरेच्या दृष्टीने आपल्याला तिच्या आरोग्यावरती काही काम करण्याची गरज वाटत असली, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळेच मी मगाशी सांगितलं तसं की मधुमेहाशी लढाई म्हणजे या कॉन्सेप्टची सुद्धा लढाई आहे की फक्त गोड आपल्या आयुष्यातनं लांब ठेवलं आणि साखर नॉर्मल झाली की आपण मधुमेहाशी लढाई जिंकलो असं नसतं. ही मधुमेहाशी लढाई जी असते ती आपल्याला खूप लांबपर्यंत लढावी लागते आणि बऱ्याच पातळींवरती लढावी लागते. तर त्या सगळ्यांमध्ये आयुर्वेद शास्त्राचा आपल्याला फायदा जो आहे तो खूप प्रमाणामध्ये होऊ शकतो. मालिका मॅडम, आणखी एक फोन आहे राजीव यांचा, त्यांचा कॉल घेऊया. राजीवजी, स्वागत आहे तुमचा, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार मॅडम, मी आणलेली मुंबईवरून बोलतोय, राजीव उमरसकर. मी म्हणतो मला मधुमेह झालाय, म्हणजे आहे बऱ्याच वर्षापासून. आता काय, आता सध्याचं काय माहिती काय, जरा काय गोड खाल्लं, जरा काय तिखट खाल्लं ना तर अंगाला खाज येते. ही कशामुळे येते, ते मधुमेहामुळे येते की काय आणखी दुसरा काय प्रकार आहे सर? हे मधुमेहामुळेच होतं. जसं मगाशी मी सांगितलं की मधुमेह हा फक्त आपल्याला रक्तामध्ये नसतो तर शरीरातल्या वेगवेगळ्या धातूंवरती जातो. तर काही लोकांमध्ये त्वचेवरती सुद्धा अशा प्रकारचे त्रास आपल्याला होताना दिसतात. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून मधुमेहावरती काम करून हे सगळं थांबवता येऊ शकतं. आता तरी माझा सल्ला तुम्हाला असं राहील की अभ्यंग सेसमी सारखं किंवा अभ्यंग कोकोनट सारखं जे एखादं तेल आहे ते तुम्ही संपूर्ण अंगाला हलक्या हाताने आठवड्यातनं 1-2दा तरी लावा, म्हणजे अशा प्रकारचा त्रास कमी व्हायला मदत मिळेल. तसंच बरोबरीने संतुलन मंजीसार आणि संतुलन अनंत सॅन सारख्या ज्या गोळ्या आणि आसव आहे हे सुद्धा तुम्ही जर का नियमितपणे आता घ्यायला सुरू केलं तर हा त्रास तुमचा कमी व्हायला नक्की मदत मिळेल. आणि पादाभ्यंग करणं हे अत्यंत गरजेचं असतं, कारण की आपल्या पायामध्ये सगळ्या प्रकारच्या आपल्या नसांचं एंडिंग असतं. त्यामुळे संपूर्ण शरीरावरती काम करायला आपल्याला पादाभ्यंग सारख्या एखाद्या सिंपल थेरपीची घरच्या घरी मदत जी आहे ती मिळू शकते. पण ऑलरेडी त्वचेवरती त्रास होतोय तर माझा तुम्हाला असा सल्ला राहील की तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन एक छोटं, आपण म्हणतो तसं शास्त्रोक्त पंचकर्म जर का करून घेतलं तर त्वचेच्या ठिकाणीपर्यंत जे काही आता मधुमेहाचा त्रास आपल्याला दिसतो आहे तो कमी करण्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा पेशंट्समध्ये आत्तापर्यंत यश मिळालेलं आहे आणि तुमच्याही केसमध्ये मिळू शकेल अशी मला आशा आहे. तर या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता किंवा नुसतं अँटी ॲलर्जिक वगैरे नुसत्या गोळ्या घेऊन याला दाबण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थितपणे उपचार घेतला तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा मिळू शकेल. नक्की सर, आपण बघितलं की मधुमेह आहे मान्य आहे, पण याच्याशी लढणं आणि त्याचा मुकाबला करणं आणि त्यात यशस्वी होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि शास्त्रोक्त आयुर्वेद उपचार जे संतुलनमध्ये उपलब्ध आहेत याने ते शक्य होऊ शकतं. आणि तुम्हाला सुद्धा असेच उपचार हवे असेल तर तुम्ही संतुलन केंद्र कारला इथे येऊ शकता आणि डॉक्टर मालविका तांबे यांना भेटू शकता. तसंच त्यांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने, आणि या यूट्यूब चॅनलवर तुम्ही गेलात तर वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या ज्या शंका आहेत, तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्हाला मालविका मॅडमच्या व्हिडिओजच्या माध्यमातून मिळतील. मालविका मॅडम, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप आभार तुमचे. मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.